नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बीएड महाविद्यालयातील बीएडच्या सेकंड सेमिस्टरला जो इन्क्लुझिव्ह एज्युकेशन समावेशक शिक्षण नावाचा विषय, त्या विषयाची विद्यापीठाची 2024ची प्रश्नपत्रिका आज आपण पाहूया. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम.ए. सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया. बीएड सेकंड सेमिस्टरची इन्क्लुझिव्ह एज्युकेशन या विषयाची प्रश्नपत्रिका. सुरुवातीला दिलेली माहिती वाचा. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस. कोड दिलेला आहे PC 14/2023. फॅकल्टी आहे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी. बीएड फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन. वर्ष आहे जानेवारी 2024. विषय एज्युकेशन. सब्जेक्ट जो आहे तो इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. आणि हा पेपर झाला होता सॅटरडे 6 जानेवारी 2024. टाईम ड्युरेशन होता 10 AM to 1 PM. सुरुवातीला सूचना वाचा. या सूचना आणि माहिती त्या ठिकाणी टाईम दिलेला असतो. टाईम 3 hours. मॅक्झिमम मार्क्स 75. नोट बी सूचना. फर्स्ट, क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड, सॉल्व एनी 2 फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 2, 3, 4. Third, solve any 2 from question numbers 5, 6 and 7. Fourth, all questions carry equal marks. मराठी सूचना अशा आहेत. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 2, 3, 4 पैकी कोणतेही 2 सोडवा. आणि तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5, 6, 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. आणि चौथी सूचना सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. सुरुवातीला टिपा द्यायचा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये कमीत कमी 5 टिपा विचारल्या जातात आणि कोणत्याही 3 लिहायचे असतात. पण या ठिकाणी चुकून 4 विचारलेले आहेत आणि 3 लिहायचे आहेत. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3, 15 मार्क्स. A, डिस्कॅल्क्युलिया. B, an ideal inclusive school. C, remedial teaching. D, learning of visual impaired child. मराठी वर्षनमध्ये सेकंड पेजवर आपण जाऊया. थोडक्यात टिपाल्या कोणत्याही 3 15 मार्कासाठीचे आहेत. A, डिस्कॅल्क्युलिया. B, आदर्श समावेशक शाळा. C, उपचारात्मक अध्यापन. D, अल्पदृष्टी विद्यार्थ्यांचे अध्ययन. त्याच्यानंतर निबंध वजा सेकंड प्रश्न आहे. निबंध वजा तो काय पहा. एक्सप्लेन द टुडे मॉडर्न इन्क्लुझिव्ह स्कूल अँड चॅलेंजेस अगेन्स्ट इट. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. आजच्या आधुनिक युगात समावेशित शाळेची भूमिका व शाळेपुढील आव्हाने स्पष्ट करा. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द रोल ऑफ टीचर इन टीचिंग इन हिअरली इम्पेअर्ड चाइल्ड. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. श्रवण अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी शिक्षकाची भूमिका लिहा. त्याच्यानंतर चौथा प्रश्न असा आहे एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, इंटिग्रेटेड एज्युकेशन अँड स्पेशल एज्युकेशन. सर्वसमावेशक शिक्षण, एकात्मिक शिक्षण व विशेष शिक्षण यातील फरक स्पष्ट करा. तर सगळे प्रश्न जे आहेत ते 15-15 मार्काला आहेत. दुसरा, तिसरा, चौथा याच्यामधून कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर 5वा, 6वा, 7वा याच्यातून कोणते 2 प्रश्न सोडवायचे ते प्रश्न कोणते आहेत बघूया. 5वा प्रश्न आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट मेंटली रिटार्डेड चाइल्ड, इट्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड टाईप्स. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. बौद्धिकदृष्ट्या मंद विद्यार्थी संकल्पना, वैशिष्ट्ये व प्रकार लिहा. 6वा प्रश्न आहे राईट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्क्लुझिव्ह स्कूल टीचर. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. सर्वसमावेशक शाळेतील शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये लिहा. 7वा क्वेश्चन आहे डिस्कस हाऊ हेल्पफुल द रेमेडियल टीचिंग अँड टीम टीचिंग इन इन्क्लुझिव्ह स्कूल. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे उपचारात्मक अध्यापन व सांघिक अध्यापन सर्वसमावेशक शाळेत कसे उपयुक्त ठरते चर्चा करा. तर अशा पद्धतीने एकूण 7 प्रश्न विचारलेले असतात. 15-15 मार्काचे एकूण तुम्हाला 4 प्रश्न लिहायचे. त्याच्यामध्ये जे निबंध वजा आहेत आणि 3 टिपा 15 मार्कासाठी तुम्हाला लिहायच्या. तर असे एकूण तुम्हाला टिपेसहित 5 प्रश्न सोडवायचे. तर ह्या प्रश्नपत्रिकेचा उपयोग ॲज अ गेस म्हणून न करता तुम्ही एक अभ्यासासाठी करावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.